नमस्कार. एका पुरातत्वशास्त्रज्ञाच्या म्हणजेच आर्किओलॉजिस्टच्या दृष्टिकोनातून आज आपण मानवी इतिहासाचा एक अतिशय रोमांचक प्रवास अनुभवणार आहोत. या विशेष माहिती सत्रात खऱ्या अर्थाने आपला भूतकाळ कसा उलगडत गेला याचा आपण सखोल अभ्यास करणार आहोत. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. आजच्या या सत्राची रूपरेषा अगदी थोडक्यात पाहूया. आपण इतिहासाची व्याख्या आणि काळ, मानवी उत्क्रांतीचे टप्पे, अश्मयुगाचा प्रवास, दगडाकडून धातूकडे झालेले स्थित्यंतर आणि प्राचीन भारतीय संस्कृतींचा उदय या 5 प्रमुख टप्प्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. पहिला विभाग, डिकोडिंग हिस्ट्री अँड टाइम, म्हणजेच इतिहास आणि काळाचे रहस्य उलगडणे. आता अनेकांना असं वाटतं की इतिहास म्हणजे फक्त जुन्या राजा महाराजांच्या कथा सांगणे, पण तसं अजिबात नाहीये. इतिहास हे भूतकाळात घडलेल्या घटनांचा अभ्यास करणारं एक अत्यंत काटेकोर शास्त्र आहे. कोणती गोष्ट नेमकी कशी घडली हे पुराव्यांच्या आधारे शोधून काढणं हे या शास्त्राचं मुख्य काम आहे. थोडक्यात सांगायचं तर हे निव्वळ कथाकथन नसून एक विज्ञान आहे. आता हे पहा, वेगवेगळ्या संस्कृतींनी आपली कालगणना कशी ठरवली हा भाग खरोखरच खूप रंजक आहे. जसं की BCE आणि CE जे जगभरात वापरलं जातं, पण आपल्या भारतात शालिवाहन शक ही पद्धत खूप प्राचीन काळापासून चालत आली आहे. याशिवाय 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी सुरू केलेला राज्याभिषेक शक हा आपल्या इतिहासातील एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. आणि पैगंबर मोहम्मद यांच्या मक्केहून मदिनेकडे झालेल्या स्थलांतराची आठवण म्हणून सुरू झालेली हिजरी कालगणना, अशा या सर्व पद्धती ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण आहेत. अभ्यासाच्या सोयीसाठी आपण भारतीय इतिहासाची कालविभागणी 3 मुख्य भागांत करतो. इसवीसन पूर्व 600 ते इसवीसन 750 हा प्राचीन भारत, त्यानंतर इसवीसन 1707 पर्यंतचा मध्ययुगीन भारत आणि 1707 नंतरचा आधुनिक भारत. ही एक अतिशय सुबक अशी कालरेषा आहे जी आपल्याला पुढचे संदर्भ समजायला मदत करते. आता एक साहजिक प्रश्न पडतो, पुरातत्वशास्त्रज्ञांना या प्राचीन वस्तूंचं नेमकं वय कसं समजतं? तर याचं उत्तर आहे कार्बन 14 डेटिंग. ही एक अशी प्राथमिक आणि अत्यंत महत्त्वाची वैज्ञानिक पद्धत आहे जिच्या मदतीने आपण हजारो वर्षांपूर्वीच्या मानवीय अवशेषांचं किंवा वस्तूंचं अचूक वय मोजू शकतो. खरं तर भूतकाळातील गूढ उकळण्याची हीच आपली सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. दुसरा विभाग, स्टेजेस ऑफ ह्युमन इव्हॉल्युशन, म्हणजेच मानवी उत्क्रांतीचे टप्पे. महान शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांनी 1859 आणि 1871 मध्ये प्रकाशित केलेल्या सिद्धांतांनी विज्ञानात अक्षरशः क्रांती घडवून आणली. त्यांनी स्पष्ट केलं की उत्क्रांती हा काही रातोरात होणारा बदल नाही, तर तो अत्यंत संथ आणि सातत्याने चालणारा बदल आहे. मानव हा वानरांपासून उत्क्रांत झाला हा त्यांचा सिद्धांत आजही मानवी इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी एक भक्कम पाया मानला जातो. मानवी उत्क्रांतीचा हा प्रवास पाहिलात तर तो खरोखरच अद्भुत आहे. प्रायमेट म्हणजेच वानरांसारख्या पूर्वजांपासून याची सुरुवात झाली. मग आला होमो हॅबिलिस म्हणजेच कुशल मानव, त्यानंतर ताठ चालणारा होमो इरेक्टस, पुढे निअँडरथल आणि शेवटी होमो सेपियन्स म्हणजेच आजचा आपल्यासारखा बुद्धिमान मानव. असा हा विकासाचा संपूर्ण आलेख आहे. इथे एक अतिशय रंजक असा विरोधाभास पाहायला मिळतो. होमो हॅबिलिस हे पहिले हत्यारे बनवणारे मानव होते हे खरे, पण त्यांचं लक्ष फक्त मूलभूत जगण्यावर आणि अगदीच ओबडधोबड हत्यारं बनवण्यावर होतं. या उलट होमो सेपियन्स, ज्यांना आपण बुद्धिमान मानव म्हणतो, त्यांनी अत्यंत गुंतागुंतीची हत्यारं बनवली, अन्न मिळवण्याची पद्धतशीर व्यवस्था केली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्थिर निवासस्थाने उभारण्यास सुरुवात केली. हा बौद्धिक विकास खरोखरच थक्क करणारा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जागतिक उत्क्रांतीच्या सिद्धांतांना आपल्या भारतातूनही भक्कम पुष्टी मिळते. मध्य प्रदेशातील नर्मदा नदीच्या खोऱ्यात हाथनोर इथे जे जीवाश्म किंवा फॉसिल सापडलेत ते भारतातल्या सुरुवातीच्या मानवी उत्क्रांतीचे भक्कम पुरावे आहेत. आपला भारत देशही या जागतिक उत्क्रांतीच्या प्रक्रियेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग होता, हे यातून स्पष्ट होतं. तिसरा विभाग, जर्नी थ्रू द स्टोन एज, म्हणजेच अश्मयुगाचा प्रवास. अश्मयुगाचे 3 महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिला म्हणजे पुराश्मयुग किंवा पॅलिओलिथिक एज, जो इसवीसन पूर्व 10,000 पर्यंत होता. या काळात आपले पूर्वज पूर्णपणे शिकार आणि कंदमुळं गोळा करण्यावर अवलंबून होते. ते गुहांमध्ये राहायचे आणि त्यांच्याकडे फक्त ओबडधोबड न घासलेली दगडी हत्यारं होती. मध्य प्रदेशातील भीमबेटका
तसेच बेलन नदी आणि नेवासा ही ठिकाणं या काळातील जीवनाची उत्कृष्ट उदाहरणं आहेत. भीमबेटकाच्या गुहांमध्ये तर आपण आजही त्यावेळच्या मानवाने काढलेली चित्र पाहू शकतो. त्यानंतर आलं मध्याश्मयुग. या काळात मानवाने एक मोठी तांत्रिक झेप घेतली. नुसत्या शिकारीवर अवलंबून न राहता त्यांनी हळूहळू पशुपालनाला सुरुवात केली. तुम्हाला माहितीये, कुत्रा हा मानवाचा पहिला पाळीव प्राणी याच काळात बनला. हत्यारांमध्येही क्रांती झाली. त्यांनी अत्यंत सूक्ष्म आणि धारदार अशी मायक्रोलिट्स म्हणजेच छोटी दगडी हत्यारं बनवली. बागोर आणि आदमगड ही भारतातली काही प्रमुख ठिकाणं या बदलाची साक्ष देतात. आता मानवी इतिहासातली सर्वात मोठी क्रांती पाहूयात. पुराश्मयुगातील ते भटकं, शिकारीवर अवलंबून असलेलं जीवन आणि नवाश्मयुगातलं अत्यंत संघटित असं शेतीचं जीवन. माणसाने शेतीचा शोध लावला आणि अनेक तज्ज्ञांच्या मते हा शोध स्त्रियांनी लावला. ओबडधोबड दगडांऐवजी गुळगुळीत हत्यारांचा वापर, संघटित शेती आणि स्थिर समाजाची निर्मिती हा माणसाच्या प्रगतीचा एक प्रचंड मोठा टप्पा होता. चौथा विभाग, फ्रॉम स्टोन टू मेटल, म्हणजेच दगडाकडून धातूकडे. ह्या तक्त्यामध्ये आपण बघू शकतो की मानवाने तंत्रज्ञानात कशी प्रगती केली. अश्मयुगात फक्त दगडावर अवलंबून असलेला माणूस ताम्रयुगात तांबे आणि दगडाचा एकत्रित वापर करू लागला. यामुळे त्यांची हत्यारं अधिक मजबूत आणि टिकाऊ झाली. आणि मग आला लोहयुग. लोखंडाच्या वापरामुळे शेती अधिक प्रगत झाली आणि अत्यंत शक्तिशाली शस्त्रास्त्रांची निर्मितीही शक्य झाली. धातूच्या शोधामुळे मानवी समाजाच्या विकासाला अक्षरशः एक अभूतपूर्व वेग मिळाला. आणि आता आपला पाचवा आणि शेवटचा विभाग, डॉन ऑफ अर्ली सिव्हिलायझेशन्स, प्राचीन भारतीय संस्कृतींचा उदय. आपण आता अशा एका कालखंडात आलो आहोत जिथे अत्यंत प्रगत आणि साक्षर शहरी संस्कृतींचा जन्म झाला. इसवीसनपूर्व 2600च्या सुमारास सिंधू संस्कृतीचा उदय झाला. सिंधू नदीच्या खोऱ्यात हडप्पा आणि मोहेंजोदडो यांसारखी अत्यंत नियोजनबद्ध शहरं वसली गेली. त्यांची सांडपाण्याची व्यवस्था, पक्क्या विटांची घरे आणि प्रगत नगररचना हे सगळं आजही आपल्याला आश्चर्यचकित करतं. इसवीसनपूर्व 1800च्या आसपास ही संस्कृती लयाला गेली, पण तिचा प्रभाव प्रचंड होता. सिंधू संस्कृतीनंतर साधारण इसवीसनपूर्व 1500 ते इसवीसनपूर्व 600च्या दरम्यान वैदिक संस्कृतीने भारतीय उपखंडाचा एक अत्यंत भक्कम असा सांस्कृतिक आणि साहित्यिक पाया रचला. आपण याचे ऋग्वेदिक काळ आणि उत्तरवैदिक काळ असे 2 टप्पे मानतो. याच काळात असं भव्य साहित्य आणि तत्वज्ञान निर्माण झालं ज्याने पुढची हजारो वर्ष भारतीय जनजीवनाला आकार दिला आहे. तर आपला हा माहितीपूर्ण प्रवास आता समारोपाकडे येत असताना एक अत्यंत रंजक प्रश्न समोर येतो. आज आपण तंत्रज्ञानाची जी शिखरे गाठली आहेत त्याकडे हजारो वर्षांनंतर भविष्यातील पुरातत्वशास्त्रज्ञ कसे पाहतील. ज्याप्रमाणे आज आपण अश्मयुगातील त्या दगडी हत्यारांकडे पाहतो, तशाच प्रकारे ते आपल्या आजच्या आधुनिक उपकरणांकडे आदिम किंवा प्राथमिक म्हणून पाहतील का, यावर नक्की विचार करा. कारण इतिहास आपल्याला फक्त भूतकाळच सांगत नाही, तर तो भविष्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोनही देतो.